दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. भडगाव शहरातील पाण्याच्या टाकीच्या सुरक्षेबाबत भाजपा महिला आघाडीचे निवेदन. दक्ष पोलीस न्यूज बातमीचा इम्पॅक्ट. भडगाव शहरातील साकेत कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये लहान मुले पोहत असल्याचा अत्यंत गंभीर प्रकाराबद्दल भारतीय जनता पार्टी महिला आघाडी भडगाव शहराच्या वतीने शहर अध्यक्षा योगिता अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस नूतनताई पाटील आणि भाजपा तालुका उपाध्यक्षा सुशीलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा श्रीमती रेखा मालसे यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीची तात्काळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, टाकी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करावी, संबंधितांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. आणि या सर्व प्रकरणाची दखल घेऊन दक्ष पोलीस न्यूजने वृत्तप्रसारण केले होते. दरम्यान या निवेदनाची व वृत्तप्रसारणाची भडगाव नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी विशाल महाजन आणि कमलाकर देशमुख यांनी घटनास्थळी कामास सुरुवात करून आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने अशीच तत्परता कायम ठेवावी, तसेच शहरातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शहरातील अशा संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील अशीही मागणी करण्यात आली. यावेळी सुषमा पाटील, अनिता भुई, उषाताई पाटील, रेखाताई पाटील, संगीता परदेशी, सुनीता सोनवणे, लता सपकाळे, कल्पनाताई भंडारे आदी महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी भडगाव शहराने यापुढेही नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केलाय. दक्ष पोलीस न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट आणि प्रशासनाची तात्काळ कार्यवाही. दक्ष पोलीस न्यूजसाठी बापूराव शार्दूल, भडगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.